त्यांनी समजा सहयोग केला नाही, सरकारने सहयोग केला नाही, तर या सरकारच्या विरोधामध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही आंदोलन करू आणि इथं ताला लावू. आप देख रहे हैं महाराष्ट्र केसरी न्यूज. भंडारा गोंदिया दोन्ही जिल्ह्याचे खासदार डॉक्टर प्रशांत बडोडे सौंदड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या भेटीसाठी आले. रंगपंचमीच्या दिवशी या ठिकाणी दोन मुलांना आणलं होतं. आरोप असा गावकऱ्यांचा की डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे म्हणजेच प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या ठिकाणी दोन मुलांचा मृत्यू झाला. दोन्ही मुलं स्थानिक फुटाळा या ठिकाणी जो तलाव आहे त्या तलावामध्ये ते आंघोळ करण्यासाठी गेले होते, मात्र त्या पाण्यामध्ये ते बराच वेळ राहिलं. मृत्यू त्यांचा झाला नव्हता असंही सांगितलं जाते. इथे आणल्यानंतर डॉक्टरांचं म्हणणं आहे की त्यांची प्रकृती थोडक्यात बरी होती, त्यांना ऑक्सिजन वगैरे लावून या ठिकाणी रेफर करण्यात आलं होतं. काय सांगाल साहेब, आपण डॉक्टर या ठिकाणी दोन मुलांना या ठिकाणी रेफर करण्यात आलं, परंतु त्यावेळेस या ठिकाणी ॲम्ब्युलन्स पण नव्हती आणि ऑक्सिजनची व्यवस्था पण बरोबर नव्हती असं या ठिकाणी गावकरी सांगतात. काय सांगाल आपण, आणि आपण काय कारवाई करणार आपण खासदार या नात्याने? अत्यंत दुर्दैवाची घटना सौंदर्य या ठिकाणी इथं घडलेली आहे. सरकार फक्त हत्ती पोचण्याचं काम इथं करत आहे. त्या दिवशी जे इथं डॉक्टर्स ड्युटीवर होते, जे नर्स ड्युटीवर होत्या इथे, आज गावकऱ्यांचं बोलणं आहे का इथं ऑक्सिजन त्यांना मिळालं नाही आणि हे सत्य परिस्थिती होती. आज पाण्यामध्ये डुबलेले मुलं अत्यंत गंभीर अवस्थेत इथं भरती झाले. त्यांची प्रायमरी ट्रीटमेंट केली, पण रेफरच्या दौऱ्यात त्यांच्याकडे ऑक्सिजनच नव्हता. हे सत्य बाब आहे. आज याला पाठबळ म्हणून जरी ऑक्सिजन होता म्हणून समजा दुजोरा CS जरी देत असेल, प्रशासन जरी देत असेल, तरी पण ऑक्सिजन त्यांना मिळालं नाही, ऑक्सिजन सिलेंडर मिळालं नाही. त्यांच्या रिलेटिव्हनं प्रायव्हेट दवाखान्यातून इथपर्यंत नाही तर कोणत्या दुकानातून वेल्डिंग करणाऱ्या दुकानातून ऑक्सिजन घेऊन आले. हे सत्य परिस्थिती नाकारता आली नाही. वेळेवर ॲम्ब्युलन्स इथे होत नाही. 108च्या जेवढ्याही गाड्या आहेत आणि त्यांच्यावरचे ड्रायव्हर आणि डॉक्टरांना तुम्ही बघाल तर मधमस्त आहेत. फक्त प्रायव्हेटमध्ये नेण्याचे ते काम करत असतात आणि तिथून ते कमिशन घेण्याचं काम करतात. आपण या ठिकाणी डॉक्टरांशी संवाद केला, काय सांगितलं त्यांनी? त्या दिवशी ज्यांची ड्युटी होती ते बघेल साहेब होते. त्यांनी त्यावेळची परिस्थिती कशी हाताळली ते गोष्टी त्यांनी सांगितलं. आज इन्चार्जमध्ये जे आहेत ते बाहेरचे डॉक्टर आहेत, त्यांना त्या परिस्थितीची कल्पना नव्हती. महिन्याभर पूर्वी मी इथं आलो होतो या हॉस्पिटलला रात्रीच्या वेळेस 10:30च्या दरम्यान. परिस्थिती काही असो, पण हा दिखावा पुरता फक्त हा दवाखाना आहे आणि याच्यामध्ये ट्रीटमेंट बरोबर होत नाही. आणि समजा इथं ट्रीटमेंट बरोबर होत नसेल तर हा दवाखाना चालवून काय उपयोग नाही. इथं तला लागला पाहिजे, बंद झाला पाहिजे. कमीत कमी या दवाखान्याच्या भरोशावर न राहता गावकरी लोक आपल्या मुलांना कुठेतरी ट्रीटमेंटला नेतील आणि अशा घटना इथं होणार नाहीत. जे बी दोषी आहेत त्याच्यावर 100% कारवाई झाली पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये अशा घटना घडल्या नाही पाहिजेत. त्याकरिता CS DHO सगळेजण मिळून काय त्रुट्या आहेत, त्यांना काय प्रॉब्लेम फेस करतात, गावकऱ्यांना काय प्रॉब्लेम फेस होतात, याच्यासाठी आता परवा मीटिंग ठेवलेली आहे आणि त्या मीटिंगच्या निष्पन्न फक्त लोकांना चांगली ट्रीटमेंट मिळाली पाहिजे आणि असा घात नाही झाला पाहिजे याकरताच राहील. त्यांनी समजा सहयोग केला नाही, सरकारने सहयोग केला नाही, तर या सरकारच्या विरोधामध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही आंदोलन करू आणि इथं ताला लावू. तर या ठिकाणी आपल्यासोबत होते खासदार प्रशांत बडोडे. त्यांनी या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी 2 दिवसानंतर मीटिंग होणार आहे. मीटिंगच्या दरम्यान काय या ठिकाणी बोलणं होतं ते पाहण्यासारखं असेल. या दवाखान्यामध्ये जे डॉक्टर होते, डॉक्टर दोषी होते का, त्यांच्याकडे सोयीसुविधा उपलब्ध होत्या का किंवा काय, यावर संपूर्ण चर्चा झाल्यानंतर नेमकं प्रशासन कुणावर कारवाई करते हे पाहण्यासारखं असेल. कैमरामैन शुभम साहब, मैं बबलू अरोड़े, महाराष्ट्र केसरी न्यूज, गोंदिया। नियमित समाचार अपडेट के लिए महाराष्ट्र केसरी न्यूज के सभी सोशल मीडिया अकाउंट को फॉलो करें।